नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. मीरा इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलची वराळे येथे तिसरी शाखा सुरू. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी वराळे येथे मीरा इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी शाळेच्या संकल्पनेविषयी बोलताना मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या शैक्षणिक फीच्या पार्श्वभूमीवर विदाऊट डोनेशन ही संकल्पना राबवत सर्वसामान्य पालकांसाठी परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देत सर्व प्रकारचे शिक्षण येथे उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या शाळेची तिसरी शाखा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास स्कूलच्या प्रिन्सिपल नूतन कांबळे मॅडम, वराळे गावचे माजी सरपंच धनेश्वर मराठे, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे सर तसेच रजनीताई खांडगे यावेळेस उपस्थित होत्या. शाळेच्या यशामागे संस्थापिका मीरा जांभूळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांना पती दशरथ जांभूळकर यांचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. तसेच ब्रांच इंचार्ज पूजा जगताप, अश्विनी मालवडकर, शिक्षिका अनिता मराठे, दीक्षा मराठे, मोना पडगल तसेच श्रुती महाजन आणि सोनाली इंगळे यांच्या सहकार्यामुळे ही तिसरी शाखा यशस्वीपणे सुरू झाली आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून यावेळेस त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दशरथ जांभूळकर यांनी केले. मीरा इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूलच्या या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले वराळे गावचे माजी सरपंच, आमचे सहकारी मित्र मान्य श्री ज्ञानेश्वर माऊली मराठे, तसेच आपल्या तळेगावमध्ये पहिली इंग्लिश मीडियमची स्कूल 1969 साली सुरू झाली. स्नेहवर्धक मंडळाची बालविकास विद्यालय या शाळेच्या प्रिन्सिपल कांबळे मॅडम, जसे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन सौरजनीकांता खांडगे, तसेच पूजा मॅडम, अश्विनी मॅडम, मीरा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व या ठिकाणी ज्यांचा पाठिंब्यावर मीरा इंग्लिश स्कूलची तिसरी शाखा सुरू होते. मीराच्या पाठीमागे भक्कमपणे असे उभे असलेले आमचे मित्र दशरथ जांभूळकर, जीवन के साथ भी जीवन के बाद भी, LIC वाले आमचे LICचं मोठं काम करतात ते. आणि या मीरा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या डायरेक्टर सौ मीरा जांभूळकर, पत्रकार रेखा मेगडे मॅडम, सर्व पालक. या ठिकाणी मला आठवते की सुरुवातच वराळे गावात झाली होती, इंद्रायणी हॉस्पिटलच्या शेजारी. तरी तो तळेगाव आणि वराळ्याची बॉर्डर, पण वराळे हात सुरू होतो. 2019ला अशाच एखाद्या व्यापारी संकुलच्या काळामध्ये त्या ठिकाणी मीरानी मोठे धाडसी पाऊल उचललं. मग अशी कांबळे मॅडमने सांगितलं की बालविकासमध्ये त्यांनी काम केलं, तिथं कामाची पद्धतही त्यांनी सांगितलं, खांडगे मॅडमनी सांगितली. अतिशय उत्तम पद्धतीचं काम ती हाडाची शिक्षिका आहे. तिच्या नसामध्ये हे लिहिलं आहे. त्यामुळे त्या आपल्या शाळेतील त्या विद्यार्थ्यांवर संस्कार करताना, त्या विद्यार्थ्यांना शिकवताना आपण आपल्या पालकांना शिकवतोय, आपण आपल्या मुलाला शिकवतोय, आपण आपल्या मुलीला शिकवतोय. ही भावना तिच्या मनामध्ये, तिच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व तिच्या ज्या साथीदार आहेत त्यांच्यामुळे ती भावना असल्यामुळं ते विद्यार्थ्यांचा इथं पाया मजबूत केला जातो. अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षण त्या विद्यार्थ्यांना मिळतं. म्हणून आज ही तिसरी शाखा ओपन होती. अशी ज्ञानेश्वर भाऊ माऊलींनी सांगितलं की सोपी गोष्ट नाहीये. एक शाखा, दुसरी शाळा, तिसरी शाखा, काहीतरी असल्याशिवाय, काहीतरी संस्कार त्या मुलांना मिळत असल्याशिवाय किंवा पालकांची ओढ असल्याशिवाय ही शाखा या ठिकाणी स्थापन झाली, ही सुरू झाली. त्या ठिकाणी या शाखेला मी
तिसऱ्या शाखेच्या निमित्ताने मीरा इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल या स्कूलला मी शुभेच्छा देतो. अधिकाधिक शाखा आपल्या या पंचक्रोशीमध्ये मिराज मीडियम प्री प्रायमरी स्कूलच्या ओपन हो अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी मीरा इंग्लिश स्कूल वराळे गावामध्ये नवीन सुरू होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आजच्या काळामध्ये मुलांना शिक्षण हा मुलांचा तिसरा डोळा आहे आणि शिक्षण जर चांगलं असेल तर मुलं घडण्याकरता पुढं जाण्याकरता त्यांना चांगलं योगदान मिळतं. म्हणून या ठिकाणी मीरा इंग्लिश स्कूलच्या सर्व मॅडम आणि आत्ता जे काय ॲडमिशन झाले असेल त्यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. की मॅडम सांगायचं म्हटलं आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये रोडवरती सकाळी मुलं शाळेत जात असताना जर समजा लांब न्यायच्या तर गाडीचे प्रॉब्लेम असतात, ट्रॉफिकचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतात. पण जेणेकरून ह्या सोसायटीमध्ये वराळे गावामध्ये मुलं आणि मुलांच्या पालकांना धन्यवाद द्यावा लागेल की जेणेकरून आपल्या मुलांना कुठेही गाडीत न जाता जवळच्या जवळ शिक्षण मिळते आणि ह्या शिक्षणातून त्यांची नक्कीच प्रगती होईल आणि तुमची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीत चालन. आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मॅडम काय शुभेच्छा द्याल? Mira's English Medium Pre-Primary School, which is the third branch, and as I know Meera ma'am, she was our associate colleague working and very hard working, and I'm very sure the foundation stage pre-primary, which is supposed to be प्रमुख पाहुणे आपलं मनोगत एक माहिती येत आहे. pre-primary foundation stage, and in Varale, where actually when I had been associated with Talegaon since 2001. We have seen Varale was a very rural area where we had no school and the facilities were very poor. But today if we see Varale, it is growing, the population is growing, and with Meera ma'am's academy, definitely it's a very it's a asset, it's a boon for the Varale population over here, and they are definitely going to their students are going to grow with this wonderful education that Meera Academy is going to give, because I know Meera ma'am, and we have also witnessed phonetics and abacus along with the regular teaching that Meera ma'am is giving to the students, her personal attention, discipline, and all the values that they are sharing in this academy is definitely going to help the parents. So wish you all the best, all the students and parents and Meera ma'am, for your wonderful and bright future and many more branches to see ahead. Thank you so much. काय सांगाल, आज तुमची तिसरी ब्रँच या ठिकाणी ओपन होत आहे, काय वाटतं? स्कूल हे स्कूल नसून मुलांसाठी घर असावं हे माझं मत आहे. आणि एवढा आनंद होते की मी कधी असा आयुष्यात विचार केला नव्हता की माझी अशी छोटीशी शाळा होईल. जसं नूतन मॅडमनी सांगितले, मी त्यांच्याबरोबर कलिग होती, त्यांच्याबरोबर जॉब केलेले आणि त्यांनी मला बघितले मी कशी हार्ड वर्कर आहे. बट काही गोष्टी होतात ना, ते चांगल्यासाठी होतात आपण म्हणतो. सो आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. आणि आज एवढं ग्रो होताना मला खूप अभिमान होता. आणि मीरा फक्त मीरा नाही आहे, मीराबरोबर अनिता आहे, दीक्षा आहे, पूजा आहे, अश्विनी आहे, मोना आहे. ह्या सगळ्या नसल्या तर मीरा नाही आहे. आज जे काही मीरा आहे ओनली बिकॉज ऑफ माय ऑल टीचर्स. अँड स्कूलचं एम डे वनपासून हे होतं की आपण खूप जास्त मुलांना शिकवून दिलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे, कुठेही प्री प्रायमरीला पण ॲडमिशन घ्यायला गेले ना, तुम्हाला अक्षरशः 25,000 ते 30,000 द्यावे लागतात. पण आपण हे प्रयत्न करतोय की सिनियर के जीच्या मुलांना देखील आपण 25,000चं आत कसं शिक्षण देणार, ते पण क्वालिटी एज्युकेशन. ज्यांनी करून जेव्हा ते पहिलीच जाणार, त्यांचं जे काही पाया आहे, आपण म्हणतो ना एखादी मोठी इमारत उभा करायच्या अगोदर त्यांचं पाया भक्कम झाली पाहिजे. ते पाया रचण्याचं काम मी करत आणि त्या गोष्टीचं मला खूप 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 अभिमान आहे. आणि देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी, देवाच्या कृपेने, मोठ्यांचा आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि सगळ्या टीचर्सचं सपोर्ट आणि माझे ऑफकोर्स माय हजबंड इज ऑल्सो सपोर्टिंग मी अ लॉट. सो या स्कूलची ॲडमिशन प्रोसिजर झालेली आहे का आता इथून पुढे? चालू आहे, आपल्या स्कूलचं ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. आपल्याकडे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG ह्या 4 वर्गांना आपण एज्युकेशन देतो. आपली पहिली शाखा कातवी रोडला आहे.
दुसरी शाखा आपली जिजामाता चौकात आहे आणि आज आपण इथे आलोय आयुष पार्क 2. इथे आपण आजपासून तिसरी शाखा चालू करत आहोत. आता इथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता तुमच्या प्री प्रायमरी स्कूलला काय ऍडमिशन घ्यावं किंवा तुमचं वेगळं असं काय तुम्ही देणार आहे मुलांना? आपण मुलांना फनेटिक्स आणि अबेकस एज्युकेशन फ्रीमध्ये शिकवतो आणि तुम्ही आजूबाजूला कुठल्याही स्कूलला जावा, तिथे आज मी जे क्वालिटी देते, माझे टीचर्स जे क्वालिटी देतात ते जर क्वालिटी दिलं या कॉस्टला तर मी नक्की मानेन. आपण फीज 0 फीज ठेवलेले, ऑलमोस्ट फक्त असं आपण डिवाईड केलं तर महिन्याला 1,000 पण येत 1-1.5 रुपये येणार. आणि तुम्ही जर बाहेर बघितलं तर कमीत कमी 30 ते 40 हजार घेतात आणि डोनेशन वेगळा असतो. 1 रुपयाही डोनेशन शाळा घेत नाही आहे. आणि सगळ्यात मोठा तुम्ही वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबवतात जेणेकरून मुलांना म्हणजे एक चांगलं म्हणतो आपण एज्युकेशन मिळायला पाहिजे, त्यांचा विकास सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि तो प्री प्रायमरी स्कूलपासूनच होतो. तर तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता तुमच्या स्कूलमध्ये? आपण आता म्हणायला गेलं तर आता हल्ली मुलांवरती अत्याचार भरपूर होत आहे. तर मी एक छोटंसं डेमो पण तुम्हाला देऊ शकते थोड्या वेळात, माझी मुलं बोलतीलच. तर मी रिक्वेस्ट करीन कॉल फास्ट कॉल हिंदवी. आता फक्त वर्षभरातले वेगवेगळे उपक्रम आपण मी सांगते पटापट सांगते ते. आपण एप्रिल महिन्यापासून शाळा करतो स्टार्ट. एप्रिलमध्ये चालू असतं, मेमध्ये सुट्ट्या लागतात, उन्हाळी सुट्टी आहे, परत जूनपासून चालू होतो. आपण दर महिन्याला कलर डे ॲक्टिव्हिटी घेतो जेणेकरून मुलं वेगवेगळे कलरमध्ये येतात, त्यांना त्या कलर कन्सेप्ट क्लिअर होतात. प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी सण येते. आषाढी एकादशी येणार, आपण तेव्हा आषाढी एकादशी साजरा करतो, म्हणजे आपली मुलांना आपल्या परंपरा लक्षात येते. ते लोक विठ्ठल रखुमाई बनवून येतात, कोण ज्ञानेश्वर बनवून येतं, असं करून आपण दिंडी काढतो. आपण मुलांसाठी दहीहंडी करतो, आपण दांड्या करतो, दिवाळी सेलिब्रेशन आहे, क्रिसमस सेलिब्रेशन आहे, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करतो आणि आपण बोरनान देखील करतो मुलांना, संक्रांतचं सेलिब्रेशन. अशा प्रकारे आपण ज्या महिन्यात ज्या फंक्शन्स येतात त्या सगळ्या फंक्शन्स आपण करतो. त्याचबरोबर दर महिन्याला मुलांचा वाढदिवस देखील येते. ते वाढदिवस देखील आपण शाळेमध्ये खूप जोरात सेलिब्रेट करतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.